पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुन्हा एकदा आलो आहे गणपतीपुळ्याला, कारण गणपतीपुळे माझ्या इथून जवळ आहे 30 किलोमीटर. तर आणि आज 1 तारीख आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजे 2026चा पहिला दिवस. तर गावीच होतो मी. तर मी आणि श्वेताने विचार केला की आम्ही जाऊया गणपतीपुळ्याला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करू. तर चला, पोचलो आहे आम्ही. आता वाजले पाऊण तास लागला आम्हाला यायला. सॉरी, हां बरोबर, पाऊण तास लागला. तर आता आम्ही गाडी पार्क करून निघालो आहे. दरवर्षीप्रमाणे गणपतीपुळ्याचा आणखी एक ब्लॉग. चला जाऊयात दर्शन करायला. गणपती बाप्पाचा गणपतीपुळ्याचा प्रवेशद्वार. वर्षाचा पहिला दिवस आणि इथे गणपतीपुळ्याला खूप गर्दी आहे. किती वेळ लागेल माहिती नाही, तुम्हाला दिसेल. कधी इथे बाहेर भरलेलं नसतं, त्यावेळेला भरलेलं आहे. इकडे पण लोकांनी चपला बघा कुठे काढल्यात त्या. आम्ही पण इथेच काढून आलो. चलो देखते. आतमध्ये एंट्री करते. दोनों बाजूला हत्ती. काय बात आहे, लाद्या लावलं सगळं. आता गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोहोचलोय. दिसेल इथे अजून 5 मिनिटं. झालंय. 1.5 तास लागला दर्शनाला. हो, 1.5 तास लागला. आणि खूप गर्दी आहे, खूप लांबून लांबून लोक आलेत. दिसतील तुम्हाला. लाईन पण बाहेर सॉलिड आहे आणि बऱ्यापैकी कडक ऊन आहे. मित्रांनो, आपण आता बीचवर नाही जाणार आहोत. प्रसाद वगैरे घेऊन जेवून आपण निघू पुढे. मित्रांनो, आपण दरवर्षी गणपतीपुळ्याला एकतरी फेरी मारतोच घरापासून, म्हणजे गावी, माझ्या गावापासून जवळ असल्यामुळे एकतरी फेरी होतेच. तर आता आपण आलो आहे गणपतीपुळ्याला, दर्शन घेतलं आणि आता आपण निघणार प्रसाद घेऊन, जेवण वगैरे पुढचा कुठला स्पॉट करता येईल ते बघूया. चला जरा फोटोज वगैरे काढूया. दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं आणि आम्ही आता चाललो आहे. तर हा ब्लॉग आम्ही आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन. तुम्हाला तुमची रजा घेतो. बाय बाय.